यीशु ही मार्ग है, यीशु ही सत्य है, यीशु ही जीवन है, यीशु मेरा प्रभु। हालेलुया, धन्यवाद पिता परमेश्वर. आम्ही विश्वास धरतो की प्रभू तू या जागेमध्ये आहे. Yes, Abba Father. कारण तुझं वचन सांगतं ज्यावेळेस तुम्ही माझं नाव घेऊन एकत्र येता, Yes. माझा आत्मा त्या ठिकाणी मध्ये आहे. Yes, Amen. आम्ही बिलीव्ह करतो की तुझी उपस्थिती आमच्यामध्ये आहे, Yes, Abba Father. जेणेकरून आजचं वचन, Yes. आजचा संदेश पिता परमेश्वर Yes, Abba Father. जो तू आम्हासाठी पाठवलेला आहे, Yes. आपण जी इच्छा आणि अपेक्षा तू आज आम्हाकडून बाळगत आहे, Yes, Lord. ती या संदेशाद्वारे आम्हाला प्रगट कर प्रभू. Yes. आमच्या व्यक्तिगत आत्मिक जीवनामध्ये प्रकाश पाड. Yes, Abba आम्हाला Father. वाट दाखव, आम्हाला मार्ग Yes, दाखव yes. आणि आम्हाला तुझा गौरव हो दे Yes, प्रभू. Lord. कारण आमची पण एकच इच्छा आहे प्रभू, Yes. का व्यक्तिगतरित्या आम्ही कमी झालं पाहिजे प्रभू, Yes. आणि आमच्यात आत्मिकरित्या तू वाढलं पाहिजे. Yes, hallelujah. हे पिते आम्हाला दिशा दे, Yes. आम्हाला मार्ग दाखव प्रभू. Yes, Abba Father. आजचं वचन आम्ही आत्म्यातून ग्रहण करतो प्रभू. Yes. प्रार्थना करतो पवित्र आत्मदेवा Yes, Abba तुझ्याकडे, Father. का हे पवित्र आत्मदेवा आम्हाला कृपा दे, Yes. आम्हाशी बोल प्रभू परमेश्वरा. कारण तुझं वचनच आम्हासाठी जीवन आहे प्रभू परमेश्वर. तुझं वचनच आम्हाला आध्यात्मिकरित्या वाढवतं प्रभू परमेश्वरा. Yes, Abba Father. म्हणून या ठिकाणी आलेले प्रत्येक जण Yes. किंवा टीव्ही पाहणारे प्रत्येक जण, Yes. या सर्वांना मी आशीर्वाद Yes, देतो. आम्ही आशीर्वाद पवित्र देतो. आत्म्याचा अनुग्रह प्रत्येकांवर स्वीकारतो स्वीकारतो ते बाबा. आणि आजचं वचन त्यांच्या आत्म्याला स्पर्श करणार आहे, Yes. आम्हा सर्वांशी बोलणार आहे. तुला Yes, धन्यवाद Abba देतो Father. लॉर्ड. तुझ्या पवित्र नावात मागतो, स्वीकारतो. Amen. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. आजचा संदेश विशेष आहे, कारण जसं आम्हा सर्वांना माहिती आहे की हा महिना आपण नाताळ म्हणून साजरा करतो, ख्रिसमस साजरा करतो. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. कारण नाताळ किंवा डिसेंबर जो मंथ असतो आम्हासाठी विशेष आहे, कारण या महिन्यामध्ये आम्ही प्रभूचा जन्मदिवस साजरा करतो. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. म्हणून हा दिवस विशेष आहे आणि प्रत्येक ख्रिस्ती आणि विश्वासणारा व्यक्ती ख्रिसमस साजरा करतो. पण जो ख्रिसमस आपण साजरा करतो, ज्या प्रकारे साजरा करतो, परमेश्वर त्याच्यामध्ये आनंदित आहे का? जो विषय आजचा आहे की प्रत्येकजण आपण ख्रिसमस साजरा करत आहोत दरवर्षी, पण देवाची काय इच्छा आहे? आपण जो ख्रिसमस साजरा करतो त्यात देवाचा आनंद पूर्ण होत आहे का? त्यामधून प्रभूला गौरव भेटत आहे का? हेच आपल्याला समजणं आणि आपल्या व्यक्तिगत जीवनात पाहणं गरजेचं आहे. समजतं इथपर्यंत? Yes. ख्रिसमस सर्वजण साजरा करतात, Yes. पण तुमच्या त्या ख्रिसमस साजरा केल्यामध्ये कोणाचा गौरव झाला पाहिजे? देवाचा. देवाचा. कोण उंचवला गेला पाहिजे? देव. कोण चमकला पाहिजे? प्रभूच. मग ते म्हणतात प्रभू कसं काय चमकल? प्रभू ऑलरेडी चमकलेला आहे, पण त्याला आपल्याला उंचवायचं, चमकवायचं इतर लोकांमध्ये. आणि म्हणून असा ख्रिसमस आम्हाला साजरा करायचा आहे का त्यामध्ये खरंच देवाला गौरव गेला पाहिजे. तर आपण मूळ उद्देशावर येऊ का ज्या कारणास्तव हा ख्रिसमस सण साजरा सुरू केलेला आहे. समजतं या ठिकाणी? Yes. मग ह्याच विषयावर आजचा संदेश आपण पाहणार आहोत, वचनातून कशा प्रकारे आम्हाला ख्रिसमस साजरा करायचा आहे. आपण दरच वर्षी एक टिपिकल आपली पद्धत असते, त्या पद्धतीने, त्या परंपरेने, त्या वेने आपण आपला ख्रिसमस साजरा करतो. पण आपण जर आपला पद्धत बदलली, वे बदलला, त्याच्या देवाचा गौरव किती होईल हे आजच्या वचनातून आपण समजणार आहोत. आणि म्हणून बायबलमधलं एक उदाहरण आपण घेणार आहोत की कशा प्रकारे प्रभू येशूंनी कार्य केलं, त्यांनी नेहमीची पद्धत, परंपरा बदलली आणि खूप मोठं कार्य त्या ठिकाणी झालेलं आहे. म्हणून या ठिकाणी योहान शुभवर्तमान 4 अध्याय आणि 3 वचन आपण काढूया. योहान शुभवर्तमान 4 अध्याय आणि 3 वचन. फास्ट आपण वचन वाचूया. नंतर एक एक पॉईंट मी तुम्हाला डीपमध्ये एक्सप्लेन करणार आहे. जसं आपण जसं वचन वाचू तुमच्या लक्षात येईल कोणाच्या आधारावर आजचा संदेश आपल्याला भेटणार आहे. आपण वाचायला स्टार्ट करू. योहान शुभवर्तमान 4 अध्याय 3 वचनापासून वाचायला सुरुवात करू. नंतर तुम्ही हा अध्याय डीपमध्ये वाचा. मेन वचन मी या ठिकाणी घेणार आहे. ओके, रीड. सोडून पुन्हा गलिलात गेला आणि त्याने शोमरोनातून जावे याचे अगत्य होते. तेव्हा जे शेत याकोबाने आपला मुलगा योसेफ याला दिले होते त्याजवळ शोमरोनातील सुखार नावाचे नगर होते, तेथे तो आला. तेथे याकोबाची विहीर होती आणि येशू तसाच त्या विहिरीवर बसला. तेव्हा सुमारे 6 तास होता.
तेव्हा शमरोनातील कोणी एक बाई पाणी काढण्यास आली. येशू तिला म्हणाला, मला प्यायला दे, कारण त्याचे शिष्य अन्य विकत घ्यायला नगरात गेले होते. तेव्हा ती शमरोनी बाई त्याला म्हणाली, तू यहूदी असता मी जी शमरोनी बाई आहे त्या माझ्यापासून पाणी प्यायला मागतोस हे कसे? यहूदी तर शमरोनाशी दळणवळण ठेवीत नसतात. ओके, इथपर्यंत ऐकलं. आता मी याच बेसवर जे प्रभूंनी मला ख्रिसमसबद्दल प्रगट केलेलं आहे वचन, ते मी तुम्हाला प्रगट करणार आहे. की मे बी तुम्ही थोडं कन्फ्यूज होत असाल की टॉपिक ख्रिसमसचा आहे आणि विषय कोणता चालू आहे, पण याच आधारावर परमेश्वर आम्हाशी बोलणार आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. विषय कोणता आहे? ख्रिसमस. क्रिसमस. आणि वचन आहे शमरोनी स्त्रीबद्दल. या ठिकाणी आपण सुरुवातीला वाचलं की आपण असं रीड केलं की येशू यहुदियातून कुठं चालला होता? गलीलमध्ये. गलिलात. यहुदियातून कुठं चालला होता? गलिलात. बघा, प्रत्येक गोष्ट प्लीज केअरफुली समजून घ्या. येशू ख्रिस्त यहुदियातून गलील प्रांतात चालला होता, पण बायबल सांगतं जर तुम्ही डीपमध्ये अध्ययन केलं तर त्या ठिकाणी जे यहुदी लोक होते ते प्रवास करताना कधीच शमरोन प्रांतातून प्रवास करत नव्हते. शमरोन प्रांतातून प्रवास करत नव्हते. पण बायबल लिहिलं असं अगत्याचं होतं. असं अगत्याचं होतं का? कारण प्रभूने डिसाईड केलं होतं की मला गालिलमध्ये जायचंय, पण जाताना मी नेहमीची जी परंपरा आहे, नेहमीची जी पद्धत आहे, जी वाट आहे, त्या वाटेने मी जाणार नाही. तर मी यावेळेस शमरोन प्रांतातून जाणार आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. येस, आपण वाचताना इझिली वाचतो, पण त्याचं आत्मिक रहस्य एकदा का आपल्याला कळालं, आपला कळलं का ख्रिसमस कसा आपल्याला साजरा करायचा आहे. नेहमी यहुदियातून गलील प्रांतात, कुठं जायचं? गलील प्रांतात. यहुदियातून गलील प्रांतात. तर जाताना यहुदी लोक जे होते हे कधीच शमरोन प्रांतातून जात नव्हते. तर ते नेहमी फिरून जायचे, लांबून जायचे. समजा नगरहून पुण्याला जायचं, मध्ये काय लागणार? शिरूर. नगरहून कुठं जायचंय? पुण्याला. मध्ये काय लागल? शिरूर. पण असं होतं की ते लोक इथून डायरेक्ट पुण्याला जात नव्हते, ते इथून दौंडला जायचे आणि दौंड कुठं जायचे? पुण्याला. का? कारण मध्ये कोणतं प्रांत होतं? शिरूर. समजतंय? त्याच प्रकारे यहुदिया नगरमध्ये, पुणे थोड्या वेळसाठी काय धरू आपण? गालिल. आणि शिरूर जे आहे ते काय आहे? शमरोन. पण ते लोक मधून न जाता लॉंगकट जायचे. कसं जायचे? लॉंगकट. 2 दिवस लागायचे तरी ते जायचे, पण त्या मधल्या गावातून ते जात नव्हते. पण या ठिकाणी येशू म्हणतो का मला याच मार्गातून प्रवास करायचा आहे, आणि म्हणून येशू ख्रिस्त त्या मार्गातून तो प्रवास करत आहे. या ठिकाणी बायबल सांगतं, जर नवं वचन आपण वाचलं, यहुदी लोक सहसा शमरोनी लोकांना पसंत करत नव्हते, असं लिहिलंय त्या वचनात. आपण वाचूया. ती बाई त्याला म्हणाली, तू यहूदी असता मी जी शमरोनी बाई आहे त्या माझ्यापासून पाणी प्यायला मागतोस हे कसे? पुढचं. यहूदी तर शमरोनाशी दळणवळण ठेवीत नाही. दळणवळण म्हणजे काय? रिलेशन ठेवत नाही नव्हते. का? कारण ज्यावेळेस येशू ख्रिस्त त्या स्त्रीला पाणी मागतो, तिला आश्चर्यचकित ती होऊन जाती, हा कस काय आम्हाला पाणी मागत आहे. म्हणजे इथं आम्हाला कळतं की यहुदी लोक शमरोनी लोकांबरोबर संबंध ठेवत नव्हते. त्या लोकांचा ते लोक तिरस्कार करायचे, त्यांची उपस्थिती बिलकुल त्यांना आवडत नव्हती, आणि म्हणून मनात इतका त्यांचा द्वेष होता का ते त्यांच्या प्रांतातून जायला देखील इच्छा बाळगत नव्हते. लॉंगकट जायचे तर मग त्यांच्यावर बोलण्याचा प्रश्नच नाही राहिला. जे लोक त्यांच्या गावातूनच जात नाही, ज्यांची उपस्थितीच त्यांना आवडत नाही, मग अशा लोकांकडून कोणी पाणी मागेल का? पण ज्यास येशू पाणी मागतो ती स्त्री जरा आश्चर्यचकित होऊन जाते. मग काय होतं असं? काय इतका मनात तिरस्कार होता ते पण मी तुम्हाला एक्सप्लेन करतो. कोणा लोकांबद्दल? शमरोनी लोकांबद्दल. कोणाच्या मनामध्ये? यहुदी लोकांच्या मनात खूप तिरस्कार भरला होता शमरोनी लोकांबद्दल. जर एजराचं पुस्तक आपण वाचलं, मी तुम्हाला रेफरन्स देतो, तुम्ही फक्त लिहून घ्या. एजराचं पुस्तक 4था अध्याय. ओके, काढा म्हणजे तुम्हाला रेफरन्स कळेल. एजराचं पुस्तक 4था अध्याय, त्याचं 3रं आणि 4थं वचन आपण वाचूया. सर्व काढू. एजरा हे जुन्या करारामध्ये आहे, त्याचं 4थं अध्याय, त्याचं 3रं आणि 4थं वचन आपण वाचणार आहोत. म्हणजे तुम्हाला कळेल की यहुदी लोकांच्या मनात जो द्वेष भरला होता तो का होता. जारुबेल व येशुआ व इस्रायलाच्या वडिलांच्या घराण्याचे बाकीचे मुख्य त्यांना म्हणाले, आमच्या देवाचे घर बांधण्यास आमचा काही संबंध नाही. केवळ राजाने पारसाच्या कोरेश राजाने आम्हाला
आज्ञा केल्याप्रमाणे आम्ही परमेश्वर इस्रायलाचे देव याचे मंदिर बांधू. ओके, आता म्हणजे तुम्हाला कळलं की ज्यावेळेस इस्रायली लोकांना काय बांधायचं होतं? मंदिर. मंदिर. काय बांधायचं होतं? मंदिर. मंदिर. आणि त्या ठिकाणी कोणते लोक राहायचे? शमरोनी. त्याच गावात कोणते लोक राहायचे? शमरोन. शमरोनी. मग त्या ठिकाणी ते म्हणतात की जर तुम्ही देवाचं मंदिर बांधतायत तर त्याच्यामध्ये आम्ही पण हातभार लावतो आणि आम्ही पण प्रभूचं मंदिर बांधतो. पण यहुदी लोक म्हणतात की तुम्ही आमच्या बरोबर मंदिर बांधायचं नाही. नाही. आणि ज्याची गोष्ट त्यांना ते नाकारली, त्यांना ही गोष्ट आवडली नाही. आणि मग त्यांनी त्या दिवसापासून काय केलं? 4थं वचन वाचू आपण. तेव्हा देशातले लोक ते बांधण्याविषयी यहूदांच्या लोकांचे हात ढिले करू लागले व त्यांना त्रास देऊ लागले. ओके, बायबल सांगतं की त्या ठिकाणी दुसऱ्या राज्याचं हे होतं, साम्राज्य होतं. कोणावर? इस्रायली लोकांवर. या ठिकाणी राज्य दुसरे लोक करत होते. त्यांनी त्यांना परवानगी दिली मंदिर बांधायची. पण ज्या वेळेस शमरोनी लोकांना इन्व्हॉल्व केलं नाही, या लोकांनी चुकीच्या बातमी त्या अधिकाऱ्याला दिल्या आणि मग त्या ठिकाणून फरमान आला की मंदिर बांधायचं काम तुम्ही स्टॉप करा. आणि मग त्या दिवसापासून यहुदी लोकांच्या मनात, इस्रायली लोकांच्या मनात शमरोनी लोकांबद्दल द्वेष निर्माण झाला. आणि दुसरी गोष्ट अशी होती का शमरोनी जे लोक होते हे लोक परप्रांतीय होते, बाहेरचे होते. कारण ज्या वेळेस इस्रायलवर, यहुद्यांवर दुसरे राजा राज्य करायचे, त्यांनी काही आपले लोक या ठिकाणी आणले होते. आणि मग ते लोक त्याच गावात शमरोनामध्ये राहू लागले, आपल्या देवाची पूजा करू लागले. आणि म्हणून यहुदी लोकांच्या मनात ह्या लोकांबद्दल खूप द्वेष होता. समजतंय? भरपूर डीप मधला पॉईंट आहे, पण मी थोडक्यात सांगतो का तिरस्कार करण्याचं कारण काय होतं? शमरोनी शब्द उच्चारणं पण यांच्यासाठी काय म्हणतात त्याला, लाजच नाही, घृणा. का त्यांना शमरोनी नाव घेणं पण घृणा वाटायचं. ते नाव पण घेत नव्हते. त्यांची सहभागिता बिलकुल पण पसंत करत नव्हते. पण बायबल सांगतं का येशूने कुठून प्रवास केला? गालिलातून. यहुद्यातून गालिलकडे. पण कोणत्या प्रांतातून? शमरोन प्रांतातून. कोणत्या प्रांतातून? शमरोन प्रांतातून. आणि हीच एक आश्चर्याची गोष्ट आहे का नेहमीची परंपरा होती का कधीच त्या प्रांतातून कुणी यहुदी जात नव्हता. पण येशूने ती परंपरा मोडली. नेहमीची पद्धत होती ती फिरून जायचं, पण येशूने ती पद्धत बदलली. मे बी शिष्य ॲग्री नसतील, शिष्य म्हणत असतील का तू कुठं चालला, पण त्याला माहित होतं की मी कशासाठी त्या ठिकाणी चाललेलो आहे. आणि बायबल सांगतं की ज्यावेळेस तो त्या ठिकाणी पोहोचला, तिथे एक विहीर होती, याकोबाची विहीर, जी याकोबाने आपला मुलगा येसावाच्या वंशाला ती भेटली होती. आणि ती विहीर याकोबाची म्हणून प्रसिद्ध होती. बायबल सांगतं, जर डीपमध्ये अध्ययन केलं तुम्ही तर, का त्या गावामध्ये आत्मिक स्थळ, एखादं आपलं जसं आपण इस्रायलला एक धार्मिक स्थळ जागा म्हणतो, त्याच प्रकारे शमरोन गाव, त्याच्यामधलं ते शेकमीर गाव जे आहे त्याच्यासाठी एक धार्मिक गाव होतं, धार्मिक जागा. का? कारण तिथं कोणाची विहीर होती? याकोबाची. आणि म्हणून दर्शन म्हणून पण लोक त्या विहिरीकडे जायचे. सुरुवातीला येशू ख्रिस्ताने जो मार्ग निवडला, शिष्याच्या मनात कन्फ्युजन चालू असेल का प्रभू येशू काय या मार्गातून चाललाय. मे बी त्यांना असं वाटलं असेल का येशूला याकोबाच्या विहिरीचं दर्शन घ्यायचं असेल. पण त्यांनी पाहिलं का ज्यावेळेस ते त्या विहिरीजवळ गेले, येशू म्हणतो गावात जा आणि जेवणाचा बंदोबस्त करा. त्यांना ही गोष्ट आवडली नाही, कारण ते यहुदी त्या शमरोनी लोकांना पसंत करत नव्हते. बायबल सांगतं की ते गेले जेवण आणण्यासाठी. पण या ठिकाणी एक स्त्री विहिरीवर येत आहे आणि येशू तिला म्हणतो की मला पाणी प्यायला दे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. समजतं इथपर्यंत? आता या ठिकाणी जो मूळ संदेश आहे का जर येशू या गावात येत आहे तर काही ना काही आत्मिक त्याचं कारण आहे. असंच परमेश्वर आपली वाट, परंपरा मोडत नाहीये किंवा बदलत नाहीये. तर या ठिकाणी जर तुम्ही बायबल अध्ययन केलं तर ती स्त्री एक पापमय स्त्री होती. तिने ऑलरेडी 5 लग्न केले होते आणि आता 6व्या व्यक्तीबरोबर ती राहत होती, ज्याच्याबरोबर तिने लग्न केलेलं नव्हतं. आणि येशूने बरोबर बोलता बोलता ओळखलं की तुझ्या नवऱ्याला घेऊन ये. पण ती म्हणली की माझा नवरा नाहीये. आणि येशूने बरोबर तिला पकडलं आणि तिला तिच्या मनात हे जागृत करून दिलं की तिने पाप केलेलं आहे. बायबल सांगतं की तिला कळलं की हा जो व्यक्ती आहे कोणता साधारण व्यक्ती नाहीये, तर हा कोण आहे? भविष्यवादी आहे, हा प्रभूचा सेवक आहे. आणि मग तिला कळालं कारण त्याच गावामध्ये थोड्या दिवस पहिले योहान बाप्तिस्मा करणारा येऊन गेलेला होता. कारण जर तुम्ही तो अध्याय वाचला तर ती विचारती तू मसीहा आहेस का. मग तिला कोणी सांगितलं तो मसीहा आहे? तर योहान बाप्तिस्मा करणारा ऑलरेडी त्या गावात येऊन गेला होता. आणि म्हणून ती ओळखती का हाच मसीहा आहे. आणि मग आनंदाच्या भारात ती गावात पळत जाती आणि सर्व लोकांना त्या ठिकाणी ती बोलून आणते. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. समज त्या ठिकाणी ती आनंदात जाते आणि सर्व गावाच्या लोकांना
घेऊन येते. का? कारण तिला कळतं का माझ्या गावात कदाचित माझं कॅरेक्टर कोणाला माहीत नाहीये, पण कुणी ओळखलं? येशूने ओळखलं. म्हणजे हाच तो मसीहा आहे ज्याची वाट सर्व इस्रायल बघत आहे. आणि किती कृपा प्रभूची का तो आमच्या गावात येत आहे. बायबल सांगतं का सुरुवातीला मे बी त्या स्त्रीचं कुणी ऐकलं नसेल, पण शेवटी तिच्या बोलण्याचा प्रभाव त्या लोकांवर पडला, कारण ती स्वतः देवाच्या उपस्थितीमधून त्या ठिकाणी गेली होती आणि सर्व लोक त्या ठिकाणी आले. बायबल सांगतं सर्व गावात ते लोक त्या ठिकाणी आले, येशू बरोबर भेटले, व्यक्तिगतरित्या प्रभू संगती बोलले आणि त्यांनी आग्रह केला का 2 दिवस तुला आमच्या गावामध्ये राहायचं आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जर तुम्ही वचन रीड केलं तर तुम्हाला कळल का त्या स्त्रीमुळं पूर्ण गाव त्या ठिकाणी येतं, येशूला भेटतं आणि त्याला विनंती करतं का या ठिकाणी तू राहा. आणि बायबल सांगतं किती दिवस राहिला येशू? 2 दिवस. किती दिवस? 2 दिवस. 2 दिवस येशू ख्रिस्त या गावात राहत आहे. आता बायबलमध्ये वर्णन नाही केलं की तिथे चमत्कार झाले, कारण बायबलमध्ये ऑलरेडी असं लिहिलंय का जर प्रभूच्या चमत्काराचं वर्णन करू तर कमी पडतील एवढे चमत्कार प्रभूंनी केलेले आहे. म्हणजे प्रभूंनी प्रथम त्या स्त्रीला पापातून मुक्त केलं, तिला पापाची जाणीव करून दिली. त्याचबरोबर गावात असंख्य लोक होते, त्यांना पण त्या निमित्ताने तारणारा कोण आहे ते कळालं, तारणारा त्यांनी ग्रहण केला आणि मे बी प्रभूंनी असंख्य चिन्ह चमत्कार त्या 2 दिवसामध्ये केले असते. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. समजतं इथपर्यंत? जर प्रभूंनी परंपरा मोडली नसती, जर प्रभूंनी वाढ बदलली नसती तर हा चमत्कार झाला असता का? हे लोक देवाच्या राज्यात आले असते का? नाही. सुरुवातीला कठीण होतं, पण देवाने तो निर्णय घेतला. घेतला. कारण ज्या शिष्य बघत होते का ती स्त्री येशूबरोबर बोलत आहेत, त्यांना ही गोष्ट आवडली नाही, पण हिंमत नाही झाली प्रभू संगती बोलण्याची का प्रभू असं काय? का? त्याच्या मागे त्यांच्या मनात तो द्वेष आला. कारण त्या गावात अजून एक परंपरा अशी होती का दिवसा म्हणजे 12 ते 5च्या दरम्यान कुणीच विहिरीवर पाणी भरायला जायचं नाही. का? कारण होऊ शकतं एखादा यहुदी जर त्या ठिकाणी आला दर्शनासाठी तर आपली उपस्थिती त्यांना आवडत नाही आणि म्हणून दिवसा पाणी भरायला कधीच जायचं नाही, एक तर सकाळी किंवा संध्याकाळी. आणि येशू त्या स्त्रीबरोबर बोलत आहे आणि त्यांना वाटलं का ही नक्की लूज कॅरेक्टरची स्त्री आहे, कारण दुपारच्या वेळेस या ठिकाणी काय करते? जर ती चांगल्या घरची असती, शंभरुणी का नाही असताना, जर ती चांगल्या घरची असती तर ती सकाळी आली असती, संध्याकाळी आली असती, पण हिला कोणी विचारणार दिसत नाही, म्हणून या ठिकाणी ती पाणी भरायला आली. पण येशू काय करतोय आणि का तिच्या बरोबर बोलत आहे? पण नंतर त्यांना सर्व गोष्टी कळल्या, येशूने का आम्हाला या गावात आणलं आहे. का? कारण त्या लोकांचं तारण त्या दिवशी झालं गेलं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. समजतं का? या ठिकाणी येशूने एक असा पाऊल उचलला जो खूप गरजेचा होता शंभरुणी लोकांच्या तारणासाठी. कारण जर प्रभू येशू शंभरुण गावात गेला नसता तर आजही त्या लोकांना आपण नकारात्मक दृष्टीने पाहिलं असतं, पण देवाने तिथला मतभेद संपवला आणि त्या गावात जाऊन त्यांचे मार्ग मोकळे केले. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. बघा कठीण होतं, पण येशूने केलं. येशूने नेहमीची परंपरा बदलली. का? कारण त्याला कुणी बोलवायला नव्हतं आलं का आमच्या गावात प्रेयर मीटिंग घे, पण त्याला आत्म्यात जाणवत होतं का कोणतरी गाव असं आहे का जे बंधनात आहे आणि त्यांचे बंधन तोडणं अत्यंत गरजेचं आहे. आत्म्यात त्यांनी ओळखलं का कोणती तरी स्त्री आहे का ती पापात आहे, तिला पापातून बाहेर काढायचं आहे. अशी लोक आहेत जे आजारी आहेत, त्यांना मला हील करायचं आहे. अशी लोक आहेत जे वाचनाचे भुकेले आहेत, त्यांना वचन मला द्यायचं आहे. आणि म्हणून बायबल सांगतं की येशू जेव्हा त्या गावात गेला, भरपूर कार्य झालं, त्याचं हृदय त्या ठिकाणी आनंद पावलं. आणि म्हणतो काय शब्द वापरतो, जर आपण त्याच्यातलं एक वचन वाचूया या ठिकाणी, योहान शुभवर्तमान 4 अध्याय, योहान शुभवर्तमान 4 अध्याय त्याचं या ठिकाणी 34 वचन आपण वाचूया. येशूने त्यांना म्हटले, ज्याने मला पाठविले त्याची इच्छा मी पूर्ण करावी व त्याचे काम सिद्धीस न्यावे, हेच माझे अन्न आहे. प्रेज द लॉर्ड. का शिष्य त्याला विचारतात जेवण आणलं, तो म्हणतो माझं जेवण झालं. का? कारण आत्मे जिंकावे हेच माझं काम आहे आणि त्यातच माझ्या बापाचा गौरव आहे. जर मी गलील प्रांतात जाताना फिरून गेलो असतो तर कदाचित माझा आत्मा तृप्त झाला नसता आणि माझ्यात माझ्या बापाचा गौरव झाला नसता. आणि म्हणून या ठिकाणी तो आनंद करतो, कारण त्याचं पोट म्हणजे त्याच्याद्वारे बापाचा गौरव खूप चांगल्या प्रकारे शंभरुण गावामध्ये झालेला आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. समजतंय का? ज्या गावात कुणी जायला पसंत करत नाही, जर त्याचा इतिहास तुम्ही वाचला तर लोक फिरून जायचे. कसं जायचे? फिरून. का? कारण लोकांना ही भीती असायची, शॉर्टकट म्हणून जर या गावात गेलो आणि कुणी आपल्याला पाहिलं तर यहुदी लोकांमध्ये आपली व्हॅल्यू कमी होईल किंवा आपला समाज आपल्याला वेगळं काढण का नाही, तू शंभरुणी लोकांबरोबर संबंध ठेवतो. म्हणून इतकी मनात भीती होती का त्या गावात कुणी जात नव्हतं. पण देवानी पद्धत बदलली, देवानी परंपरा
मोडली. आणि ह्या गावाचं तारण परमेश्वराने या ठिकाणी केलं. केलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पुन्हा सांगल का जर त्यांनी ती वे चेंज केला नसता, त्यांनी जर परंपरा मोडली नसती तर लोक वाचले असते का? नाही. यस, या लोकांना ते स्थान भेटलं असतं की जे स्थान त्यांना भेटलं पाहिजे होतं? नाही. कधीच भेटलं नसतं. पण नेहमी चालत आलेली परंपरा त्यांनी यासाठी मोडली का ज्या परंपरेने ते चालले होते त्या परंपरात देवाचा गौरव होत नव्हता. नव्हता. आणि म्हणून त्यांनी मार्ग बदलला यासाठी का त्या मार्गात देवाचा अधिक गौरव झाला झाला. पाहिजे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. समजतं इथपर्यंत? येस. आपला विषय काय होता आजचा? क्रिसमस क्रिसमस. का दरच वर्षी एक विशेष पद्धतीने आपण क्रिसमस साजरा करतो. पण त्या पद्धतीत देवाचा गौरव होत आहे का? ज्या पद्धतीने आपण क्रिसमस साजरा करतो त्या पद्धतीत देवाचा गौरव होतोय का? कारण ज्या क्रिसमस साजरा करायचा येतो अनेक लोकांचे मतभेद असतात. लोक म्हणतात बायबलमध्ये कुठं लिहिले क्रिसमस साजरा करा, पण आपण म्हणतो हाच तो दिवस आहे, हाच तो महिना आहे का या निमित्ताने आम्ही लोकांना शुभवर्तमान सांगू शकतो. पण खरंच ते शुभवर्तमान आपण सांगतोय का? आणि खरंच ज्या उद्देशासाठी हा क्रिसमस आपण साजरा करतोय तो आपल्या सिद्ध होतोय का? समजतंय का पॉइंट? आपल्याला पण जसं येशूनी मार्ग बदलला, येशूनी परंपरा मोडली, आपल्याला पण आपल्या क्रिसमस साजरा करण्याची परंपरा थोडीशी बदलावी लागेल, पद्धत थोडीशी मोडावी लागेल. अशा पद्धतीने करायचा का त्याच्यात देवाचा गौरव होणं गरजेचं आहे. जसं येशू म्हणतो का प्रभूसाठी आत्मे जिंकावे हेच माझं अन्न आहे, मग आम्हासाठी पण तेच अन्न आहे का बापासाठी आम्हाला पण आत्मे जिंकायचे आहे आणि हाच क्रिसमस आम्हासाठी आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. समजतंय का? Yes. तसं तो म्हणतो की माझं पोट भरलं का, कारण आत्मे प्रभूच्या राज्यात आले हेच माझं अन्न अन्न आहे. आहे. मग आमचा क्रिसमस काय? आमचा क्रिसमस हाच आहे का लोकांना जाऊन प्रभूचं वचन सांगणं आणि त्यांना प्रभूच्या राज्यात आणणं. हाच आमचा क्रिसमसचा खरा आनंद आणि हाच क्रिसमस साजरा आम्ही करत आहोत. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. का? कारण प्रभू म्हणतो का लोक क्रिसमसचा मूळ उद्देश विसरले आहे. एक परंपरेने क्रिसमस आपण साजरा करतो. ती परंपरा काय? थोडंसं मी तुम्हाला सांगतो म्हणजे तुम्हाला तुमचा अंतरात्मा करेक्ट करेल का मी या परंपरेमध्ये आहे तर मला या परंपरेतून बाहेर पडायचं आहे. मग काय परंपरा आहे? कशा परंपरेने आपण क्रिसमस साजरा करतो? मी पॉईंट्स मेन्शन केले जे जे लॉर्डने मला रिव्हील केले कशा प्रकारे आपण क्रिसमस साजरा करतो. तर प्रभू म्हणला की क्रिसमसच्या अगोदर तुम्ही महिनाभर तयारी करता. क्रिसमसच्या महिन्या अगोदर तुम्ही तयारी करता. तयारी कसली असती? एक तर कलरिंगची किंवा कपड्यांची. कसली? कपड्यांची. आणि देव म्हणतो की तुम्ही कपडे परचेस करता, त्या पर्चेसिंगमध्ये पण तुमचा स्वार्थ आहे. मग नवीन कपडे नाही घ्यायचे का? नक्की घ्या. पण देव म्हणतो की तुम्ही कपडे तर घेता पण तुमच्या कपड्यात एकच तुमचा फोकस असतो का या वर्षी चर्चमध्ये मी माझ्या ड्रेसबद्दल किती लोकांना अट्रॅक्ट करेल, माझी त्या लोकांमध्ये किती चांगल्या प्रकारे स्तुती होईल, मी जो ड्रेस सिलेक्ट केलाय त्याचं किती लोकांकडून कौतुक होईल याची अपेक्षा आपल्याला जास्त. समजतंय का? जे कपडे आपण घेतो आपला एकच उद्देश असतो का चर्चमध्ये मी जे ड्रेस कॉम्बिनेशन केलेलं आहे हे किती बेस्ट आहे, इतरांपेक्षा माझा निर्णय किती उत्तम आहे आणि मी किती रिझनेबल वेने ते परचेस केलेलं आहे. लॉर्ड म्हणतो याच्यात माझा गौरव दिसत नाही. क्रिसमस निमित्तानं तुला मला गाजवायचंय पण तू स्वतःलाच चमकवत आहे. मग नवीन कपडे नाही घ्यायचे का? घ्यायचे, पण कोणाला गाजवायचं? ख्रिस्ताला. कोण हायलाइट झाला पाहिजे? देव. समजतं का ठिकाणी? आपण प्रभूबद्दल विचारतच करत नाही का कसं या क्रिसमसला कोणीतरी म्हणलं पाहिजे का खूप चांगला तयार झालाय, मला कारण भेटल त्याला वचन सांगण्याचं. पण मूळ उद्देश आपण विसरून गेलो का माझा ड्रेस कसं लोकांचं आकर्षण ओढल आणि कसं कोणतरी म्हणल का बेस्ट कॉम्बिनेशन केलं. आपण सार्थक झालो यावेळेसचा क्रिसमसचा ड्रेस का? आपल्याला जे पाहिजे होतं ते पोचलं. पण ते म्हणतो मला जे पोचवायचं होतं ते मला मिळालं नाही. समजतंय? ड्रेस घाला, चांगला घाला, नवीन घाला, एकच उद्देशाने. कुणीतरी विचारलं पाहिजे कशासाठी एवढा आज तुझ्यावर ग्रेस आहे, कशासाठी एवढा तू चमकत आहे का त्या निमित्ताने मला ख्रिस्त गाजवता आला पाहिजे. समजतंय? अवघड चालला पॉईंट. चांगला ड्रेस घ्या पण नेहमी लक्षात ठेवा की या ड्रेसमुळे मी नाही तर माझ्यात जो ख्रिस्त आहे त्याला मला लोकांना अट्रॅक्ट करायचं आहे. कारण मूळ उद्देश आपण विसरलोय. ख्रिस्त तर कुठंच हायलाइट नाही राहत, फक्त आपणच आहे. या क्रिसमसमध्ये फक्त मी आहे, मग काय कामाचा क्रिसमस? त्याच्यामध्ये प्रभू नाही. म्हणून कपडे घ्या पण त्या कपड्यात कोण चमकला पाहिजे? ख्रिस्त, प्रभू.
ते म्हणतो तो आनंद मला पाहिजे का तुझ्यात मी उंचविला गेलो गेलो पाहिजे. पाहिजे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आलं का होतं का असं तुमच्याबरोबर का नाही होत? येस, हा आपला पॉईंट आहे. एक पारंपरिक पद्धतीने दरवर्षी आपण असं नियोजन करतो. करतो. सेकंड पॉईंट मी घेईल, कशा प्रकारे पारंपरिक गोष्टी चालतात. ख्रिसमस निमित्ताने काय असतं आपल्या घरी? फराळ आणि जेवण. नातेवाईक असतात 2-3 जण. मग एक ख्रिसमसला एकाकडे, न्यू इयरला एकाकडे आणि गुड फ्रायडेला दुसऱ्याकडे. नंबर असतो प्रत्येकाचा. मग प्रत्येकाच्या एकाच्या घरी कोणाकडे ते जेवण असणार. चर्च झालं का आपण चाललो जेवायला. आणि मग जेवणामध्ये पण काय अजेंडा असतो? एक तर बिर्याणीचा जे बी जेवणाचा अजेंडा असेल त्याच्यावर डिस्कस होईल 5 मिनटं. मे बी त्यावेळेस TV चालू असेल तर एखादी बातमी असेल त्याच्यावर चर्चा होईल 5 मिनटं. चर्चमध्ये त्या दिवशी काय संदेश दिला त्याच्यावर आपण 5-10 मिनटं चर्चा करतो. एक अर्धा-पाऊण तास त्याच्यामध्ये आपण घालून टाकतो. पण ते म्हणतो काय अर्थ याच्यात? तू तुझे लोकच दरवर्षी साजरा करतात, काय वेगळं करतो? तू तुझे लोकच खातात, मागच्याच त्यांचा नंबर होता, यावेळेस तुझा नंबर आला, काय वेगळं केलं? आणि चर्चा पण भरपूर गोष्टींची केली पण आउटपुट काहीच आला नाही. मग जेवण नाही करायचं का ख्रिसमसचं? नक्की करा, पण कोणाला बोलवा? नवीन व्यक्तीला बोलवा. Yes. कोणाला बोलवा? नवीन व्यक्ती. मग रोडवरचे आणू का? रोडवरचे नका आणू. डेअरिंग असेल तर तोही आणा. पण मित्र नाहीत का आपल्याला? नातेवाईक नाहीत का आपल्याला? लांबचे लोक नाहीत का जे प्रभूपासून दूर आहेत? त्या निमित्ताने त्यांना बोलवा, का त्या जेवणाच्या निमित्ताने त्यांना प्रभू येशू सांगितला पाहिजे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. एक कुटुंब आहे का ते म्हणले की यावेळेस आम्ही ख्रिसमस असा करणार की आम्ही तर प्रभूत आलो, आम्ही जेवण ठेवणार त्या दिवशी संध्याकाळी आणि सगळ्या लोकांना बोलवणार, फक्त म्हणणार की जेवण आहे या जेवायला. आणि ज्या जेवायला येतील त्यावेळेस आम्ही त्यांना वचन आणि प्रार्थना करून पाठवणार आणि मग म्हणणार जेवण आहे. Yes. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. का? कारण त्या जेवणात जर फक्त आपण आपलंच मन तृप्त करतोय तर त्या जेवणाचा काय अर्थ? पण मेजवानी करा, अशी करा का नवीन लोक त्या मेजवानीमध्ये आले पाहिजे. कारण आपला उद्देशच तो आहे या ख्रिसमस साजरा करण्याच्या मागं, का ख्रिस्त उंचवला गेला पाहिजे, तारणाचा बातमी लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे. पण आपण त्यावेळी करत नाही. किंवा मी फराचं डिस्कस होतं की कोणता आयटम किती तुम्ही चांगला केलाय, मग आम्हाला तो कधी शिकवणार आहे. पण याच्यात कुठे प्रभू? याच्यात कुठंच परमेश्वर दिसत नाही. आपण मूळ ख्रिसमस साजरा करण्याचा उद्देशच विसरलेलो आहे. समजतं या ठिकाणी? Yes. अजून एक पॉईंट मी घेतो. थर्ड पॉईंट कोणता असेल? पारंपरिक ख्रिसमस जे साजरा करतात, मी पण आहे त्याच्यामध्ये. अजून एक पॉईंट, कपडे झाले, नंतर ते जेवणाचं झालं. अजून एक महत्त्वाची गोष्ट असते, साईट सीन. कळतं का? एक पिकनिक असते. काय असते? पिकनिक असते. पिकनिक. चला या निमित्ताने सर्व एकत्र आलेत, कुठंतरी फिरायला जाऊ. पण ज्याचं नाव फिरवायचं सगळीकडं त्यालाच आपण घेऊन जात नाही. ते म्हणतो का, तू म्हणतो का नाही खूप दिवसांनी आले, पिकनिक झाली पाहिजे. मग पिकनिक नाही करायची का? करायची. नक्की करायची. पण त्या पिकनिकमध्ये ज्या भागात जाल तिथं ख्रिस्त गाजवणं गरजेचं आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कारण या ख्रिसमसला जेही करायचं ते फक्त प्रभूच्या गौरवासाठी करायचं. नाही तर काय अर्थ आहे त्याला? ते म्हणतो तू सण साजरा करतो, ख्रिसमसचा मूळ उद्देश तू विसरून गेला. जर आपण आपला मार्ग बदलला तर कैक आत्मे प्रभूच्या राज्यात येतील. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. समजतंय का? Yes. जर तुम्ही तुमच्या कपड्यांमध्ये, तुमच्या जेवणांमध्ये, तुमच्या जाण्यांमध्ये लोकांमध्ये जाऊन शुभ वर्तमान सांगताल तर अनेक आत्मे प्रभूच्या राज्यात वाचले जातील. आणि म्हणून जसं येशूनी मार्ग बदलला मुद्दामून यासाठी का आत्मे प्रभूच्या राज्यात यावे, म्हणून आम्हालाही आमच्या ख्रिसमस साजरा करायची स्टाईल बदलायची, यासाठी का आत्मे प्रभूच्या राज्यात आले पाहिजे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. समजतंय का? येस. थोडं ऑड वाटत असेल पण ते म्हणतो हा ख्रिसमस मला पाहिजे. नाही तर तू जगासारखा सण म्हणून टाकलाय, त्या सणाला काहीच अर्थ राहिलेला नाहीये. म्हणून सण साजरा करा, पण सेंटर फोकस कोण पाहिजे? प्रभू ख्रिस्त पाहिजे. सेंटर फोकस क्राइस्ट पाहिजे, तोच उंचवला गेला पाहिजे. जर त्याला उंचवत नाहीये तर आपण एक सण साजरा करतो आणि या सणात प्रभूचा गौरव होत नाही. समजतंय? येस. ओके. अजून एक लास्ट पॉईंट आहे पारंपरिक ख्रिसमस साजरा करण्याचा संदेश. आज दाविदाच्या नगरात ख्रिस्त जन्मलेला आहे. पाळक संदेश सांगायच्या पहिले संदेश काय असणार आपल्याला माहिती आहे. चर्चमध्ये कोणते गाणे घेणार तेही माहिती. आणि आपण म्हणतो काय नेहमी तेच संदेश आहे, पुढे जातच नाही. जर लहान मुलगा असेल त्याला आपण ABCD किंवा 1 2 3 शिकवतो. A फॉर ॲपल, B फॉर
बॅट Ball. किंवा बॉल. जर ए फॉर ॲपल म्हणणार नाही तर बी फॉर बॉल शिकवणं गरजेचं आहे त्याला. लहान लेकरू आहे त्याला आपण काय शिकवतो? ए फॉर ॲपल, बी फॉर बॉल किंवा बॅट. जर ए फॉर ॲपल तो म्हणणार नाही तर बी फॉर बॅट शिकवणं गरजेचं आहे का? पहिले त्याला काय आलं पाहिजे? ए फॉर ॲपल. ॲपल. जर तेच शिकत नाही तर तुम्ही पुढे जाणार का? नाही. म्हणून चर्चमधले पुष्कळ चर्चमध्ये संदेशच बदलत नाही का? कारण जे तारणाचा शुभवर्तमान तुम्हाला सांगितला जोपर्यंत ते तुम्ही जाऊन लोकांना सांगत नाही नवीन प्रगती करून द्यायचं काय? म्हणून तोच संदेश असतो. आज दाविदाच्या नगरात तारणारा जन्मलेला आहे. लहानपणापासून ऐकतो, मोठा झालो, वय वाढलं पण आत्मिक पातळी वाढलेली नाहीये. म्हणून तोच संदेश तुझ्यासाठी आज दाविदाच्या नगरात तारणारा जन्मलेला आहे का? कारण जे तुला कळलं जोपर्यंत तू वाटत नाही नवीन संदेश देऊन करायचं तरी काय? समजतंय का? आणि तर डिस्कस असतं की कोण यावेळेस वागता आणि काय वेगळं आहे. ते म्हणतो वेगळं देऊन करू काय? तू जसा आहे तसाच आहे. नवीन संदेश देऊन करू काय? जर तुला जे दिले त्याचीच कदर नाहीये तर नवीनचं काय करशील तू? म्हणून अनेकदा नवीन प्रगतीकरण त्याबद्दल भेटत नाही. समजतं इथं? म्हणून आपल्याला आपल्या ख्रिसमस साजरा करण्याची पद्धत बदलायची आहे. कारण जसं येशूनी मार्ग बदलला आणि कैक आत्मे प्रभूच्या राज्यात आले. जर त्यांनी मार्ग बदलला नसता, त्यांनी परंपरा मोडली नसती, आत्मे वाचले असते का? नाही. त्याच प्रकारे प्रभू म्हणतो का तुम्ही तर आनंद करताय, तुम्ही तयारी करताय ख्रिसमसची, पण अशी अनेक लोक आहेत का ज्यांच्यापर्यंत हा आनंद पोहोचलेला नाहीये. म्हणून नेहमीची ख्रिसमस साजरा करण्याची पद्धत आम्हाला बदलायची आहे. कारण या पद्धतीत जर देवाचा गौरव नाहीये तर हा ख्रिसमस प्रभूच्या गौरवासाठी नाही. मग त्या लोकांसंगती वाद करण्यात काहीच अर्थ नाही जे लोक म्हणतात ख्रिसमस साजरा करू नका, पण आपण विश्वासून उभं राहतो. नाही ख्रिसमस केलाच पाहिजे. जरी बायबल नाही सांगत पण ह्या निमित्ताने लोकांना तारणाची बातमी जाते. पण ते कोण सांगतं? एक तर टीव्ही चॅनल, नाही तर रेडिओवाले, नाही तर न्यूजपेपर. आपलं काम कुठे? समजतंय का? त्या निमित्ताने जगाला शुभवर्तमान कळतं, अरे पण त्याचं क्रेडिट पण तो टीव्हीवाला घेऊन जातो, तो न्यूजपेपरवाला घेऊन जातो. आपण कुठं काय केलं? म्हणून आम्हाला असा ख्रिसमस साजरा करायचा आहे का ज्याच्यात प्रभू उंचविला गेला पाहिजे. म्हणून म्हणलो ड्रेस घ्या, नवीन ड्रेस घ्या ख्रिसमसला, पण इंटेन्शन हे नाही पाहिजे का लोक माझ्याकडे कसे अट्रॅक्ट होतील. लोक अट्रॅक्ट व्हावेत पण माझ्यातून काय गेलं पाहिजे? ख्रिस्त गेला पाहिजे. जेवणाला नक्की जा एकमेकांच्या घरी, पण प्लीज नवीन लोकांना तुम्ही इन्व्हाइट करा. पिकनिकला पण जा, पण ज्या गावात जाताल, ज्या क्षेत्रात जाताल त्यांना प्रभू येशूबद्दल सांगा. कारण हाच ख्रिसमस प्रभूला आमच्याकडून अपेक्षित आहे. ज्यास तुम्ही परंपरा मोडाल थोडं कठीण जाईल. येशूला पण त्या ठिकाणी इझी नव्हतं मार्ग चेंज करणं आणि गालिल प्रांतात शमरोनातून जाणं, पण त्यांनी ते केलं, रिस्क घेतली आणि किती मोठा आशीर्वाद त्या लोकांना या ठिकाणी भेटलेला आहे. म्हणून तुम्ही पण रिस्क घ्या, पद्धत बदली करा ख्रिसमस साजरा करण्याची, जेणेकरून ख्रिस्त उंचवला पाहिजे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ओके, एक पॉईंट कोणता होता मॅसेजचा? की आपण प्रत्येकजण ख्रिसमसला कुठं जातो? चर्चला जातो. पण मी सांगितलं संदेश माहीत असतो का ख्रिसमसचा? माहीत असतो. गीताची पुस्तकाची गरज नाही, गीतं पण ऑलरेडी पाठ असतात. संदेश तुम्हाला माहिती आहे, गीत तुम्हाला माहिती आहे, तरी पण दरवर्षी आपण ख्रिसमसला चर्चमध्ये आहोत. काय वेगळं करतो आपण? काहीच नाही. काय वेगळं करतो का? संदेश पण माहिती आहे, कधी कधी जो संदेश देणार आहे त्याच्यापेक्षा ॲडव्हान्स संदेश आपल्याकडे असतो, पण त्याला काय अर्थ आहे? ते म्हणतो का ज्या गोष्टी तू केल्या पाहिजे त्या तू करत नाही. तुला वाटतं का ख्रिसमसला चर्च गेल्याने मी खूप आनंदी होतो का? चला बाकी टायमाला नाहीत पण ख्रिसमसला आला. देवाला खरा आनंद त्यावेळेस होईल जे ख्रिसमसचं महत्त्व तुम्हाला कळालं, ज्याचं तुम्ही महत्त्व तुम्ही मित्रांना सांगाल, मग प्रभूचा गौरव त्या ठिकाणी होणार आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. समजतंय का? दरच वर्षी आपण कुठं जातो? चर्चला. मग गुड फ्रायडे असू द्या, ईस्टर असू द्या किंवा ख्रिसमस असू द्या, शब्द काय आहेत, संदेश काय आहेत, सगळं माहिती, तरी पण आपण चर्चमध्ये ते म्हणतो वेगळं काहीच करत नाही. जर तू बाहेर जाशील तर प्रभूचं वचन अनेक लोकांमध्ये पोहोचल आणि तेही देवाच्या राज्यात आनंद करतील. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून ख्रिसमसला चर्चमध्ये जाण्यात आनंद करू नका, कारण काही वेगळं नाही करत. तुम्हाला सगळ्या गोष्टी माहिती आहेत, गाणे काय आहेत, मॅसेज काय आहेत, सगळं माहिती आहे तुम्हाला. पण जर त्या ख्रिसमस निमित्ताने जर तुम्ही कुठं बाहेर गेले अशा लोकांमध्ये का ज्यांना प्रभू माहीत नाहीये, ज्यांना वचन सांगणार, प्रभू येशूबद्दल सांगणार, देवाला तो ख्रिसमस अधिक आवडणार. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हार्ड चालला का पॉईंट? कारण असं एक वचन आहे, जर आपण काढूया मत्तय 23 अध्याय 23 वचन.
अहो शास्त्री व परीश अहो ढोंग्यांनो, तुम्हाला हाय हाय. कारण पुदिना व बडीशेप व जिरे याचा 10वा भाग तुम्ही देता आणि नियमशास्त्रातील अधिक भरदस्त गोष्टी म्हणजे न्याय व दया व विश्वास ह्या तुम्ही सोडल्या आहेत. पण ओके. प्रभू येशू म्हणतो यहुदी लोकांना का ज्या आज्ञा पाळायच्यात मुख्य आणि प्रामुख्याने त्याने पाळत, पण कोणत्या पाळतात? सिंपल गोष्टी. वचनाचा सारांश असा आहे का प्रभूला म्हणायचं आहे का तुम्ही दशमांश देता जिरे बडीशेप ज्याचा आहे, पण ज्या मेन गोष्टी केल्या पाहिजेत त्या तुम्ही करत नाही. प्रभू म्हणतो का ते सोडू नको, पण हे तू का टाकून दिलं जे तुला मुख्य करायचं आहे. आहे. म्हणजे मला असं म्हणायचं आहे की क्रिसमसला चर्चला जाणं काही विशेष नाहीये, पण त्यांनी जे आम्हाला सांगितलं ते करणं विशेष आहे. नाही कळलं? आज दाविदाच्या नगरात तारणारा जन्मलेला आहे हे शुभवर्तमान कोणापर्यंत आलंय? आम्हापर्यंत आलंय. चर्चला जाऊन पुन्हा ऐकण्यात प्रभूला आनंद नाहीये, पण जे शुभवर्तमान तुमच्याकडे आलंय ते इतरांना जाऊन सांगण्यात प्रभूला तुमच्यामध्ये खरा आनंद भेटत आहे. Praise the Lord. हालेलुया. म्हणून क्रिसमसला चर्चला गेल्याने असं समजू नका का चला प्रभू आम्ही चर्चला होतो. ते म्हणतो काय वेगळं नाही केलं, काहीच वेगळं नाही केलं. तुला सगळं माहीत होतं तरी तू त्याच ठिकाणी आहे. तू लोकांमध्ये गेला असता तर तुझा क्रिसमस मला अधिकरित्या आवडला असता. Praise the Lord. हालेलुया. समजतंय का हा पॉईंट? Yes. कारण बायबल असं सांगतं, मत्तय याचा 5वा अध्याय 14-15 वचन वाचूया. मत्तय याचा 5वा अध्याय. तुम्ही जगाचा प्रकाश आहात. डोंगरावर वसलेले नगर लपत नाही आणि दिवा लावून ते मापाखाली ठेवीत नाही, तर ड्युटनीवर ठेवतात. मग जे घरात आहे त्या सर्वांना तो उजेड देतो. ओके. प्रकाश. आपण सर्व कोण आहोत? प्रकाश. आणि प्रकाश कुठं ठेवत नाही? मापाखाली. मापाखाली. कुठं ठेवत नाही? मापाखाली. मापाखाली म्हणजे झाकून ठेवत नाही. तो कुठं ठेवतात? ड्युटनीवर. ड्युटनीवर. अशा ठिकाणी का ज्या ठिकाणाहून प्रकाश लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे. आता याचं मिनिंग काय मी एक्सप्लेन करतो. काय लिहिलंय? तुम्ही प्रकाश आहात. तुम्ही काय आहात? प्रकाश आहात. प्रकाश. मग हा प्रकाश 25 डिसेंबरला कुठं जातो? चर्च जातो. कुठं जातो? चर्चला. मग त्या प्रकाशात तुम्ही एकटेच प्रकाश आहे का चर्चला आलेले सगळे प्रकाश आहेत? हे चर्च आहे आपलं या ठिकाणी प्रार्थना. एकटा प्रकाश आहे, 2 प्रकाश आहे का सगळे प्रकाश आहेत? सगळे प्रकाश आहे. आणि त्या दिवशी प्रत्येक चर्च फुल हाऊस होऊन जातं. प्रत्येक नगरमधले खेड्यापाड्याचे प्रकाश चर्चमध्ये येतात आणि सर्वत्र अंधार पसरतो आणि आपलं वाटतं का क्रिसमस मी खूप चांगला साजरा केला. म्हणून बायबलचं वचन सांगतं की प्रकाश लपून ठेवू नको. प्रकाश चर्चमध्ये काय करतोय? चर्चमध्ये प्रकाशची गरज नाही. हा प्रकाश बाहेर पाठव. हालेलुया. नाही समजलं? अवघड गेलं का? सर्व चर्चला एकत्र आले, सर्व चर्च हाऊसफुल भरतात. जगात पडला ना अंधार, कारण जे प्रकाश या एरियात त्या एरियात सगळे गावा खेड्यापाड्यानी होते, पण सगळे प्रकाश चर्चमध्ये आले. गावात अंधार पडलाय, तिकडं कोण घेऊन जाणार प्रकाश? आणि आपण एन्जॉय करतो का नाही? क्रिसमस द बेस्ट गेला माझा या ठिकाणी. सगळे प्रकाश. एक ऑलरेडी हॉलिजन चालू आहे, इथं अजून एक लाईट लावला तर फरक पडेल का त्याचा? नाही. पडेल का फरक? एक लाईटमध्ये दुसरी लाईट लावली तर फरक पडत नाही. पण जर लाईट अंधारात लावला तर नक्की त्याचा फरक पडतो. Praise the Lord. हालेलुया. म्हणून चर्च भरण्यापेक्षा जर तुम्हाला प्रभू कळालाय चर्च जाण्यामध्ये आनंद बाळगू नका, तर चर्चमध्ये जे तुम्हाला शिकवलंय ते इतरांना जाऊन सांगा, म्हणजे खरा क्रिसमस तुमच्यातून साजरा होईल. Praise the Lord. हालेलुया. समजतंय का? येस. आपण काय करतोय? आपण तेच करतोय. पारंपरिक पद्धत आहे आपली, ती बदलायला पाहिजे. कारण अशी अनेक लोक आहेत का ज्यांच्यापर्यंत तारणाचं शुभ वर्तमान पोहोचलेलं नाही आणि काम आपलं आहे. आणि म्हणून आपण आपला प्रकाश झाकून नाही ठेवायचा, तर तो बाहेर पाठवायचा. समजतंय का? चर्चमध्ये सगळेच प्रभूला ओळखतात, सगळ्यांनाच प्रभू माहिती आहे. मग तुम्ही तिथे कोणाला सांगणार तारणारा जन्माला? ते सांगून फायदा आहे का? ज्यांना माहीत आहे त्यांना सांगण्यात फायदा नाही. जे ऐकले ते पुन्हा ऐकण्यात फायदा नाहीये. पण जे तुम्ही इतरांमध्ये जाल त्यांना सांगाल, देवाचं मन तुम्ही विशेषरित्या आकर्षून घ्याल. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून यंदाचा क्रिसमस निश्चय करा का प्रभू ट्रॅडिशनल पद्धतीने साजरा करणार नाही. असं काही करल का या क्रिसमसमधून माझ्यातून तुझा गौरव झालाच पाहिजे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. समजतंय का? येशूनी मार्ग मुद्दामून बदलला, परंपरा बदलली. एकच कारण होतं की आत्मीय प्रभूच्या राज्यात आले पाहिजे. त्या ठिकाणी ती स्त्री पापमय अवस्थेत होती. गावातले लोक तारणापासून दूर होते, पण देवाने तो मार्ग निवडला आणि त्या लोकांचं जीवन वाचलं गेलं. जर यंदाच्या क्रिसमसला
किंवा आता जे शॉपिंगपासूनचे दिवस तुमचे चालू होतील, जर या टाईममध्ये तुम्ही शुभवर्तमान गाजू लागले तर अनेक आत्मे प्रभूच्या राज्यात येणार आहे. का? कारण अनेक लोकांना सत्य माहीत नाही म्हणून कुणी सुसाईड करायला जातं, कुणी व्यसन करायला लागतं, कुणी चुकीच्या मार्गाने पैसा कमावा लागतो, कुणी घटस्फोट घेतं, कुणी चुकीचा निर्णय घेऊन जीवनाचा नाश करतं, कुणी घर सोडून जातंय. का? कारण त्यांच्याकडे तारणाची बातमी पोहोचलेली नाही. आणि म्हणून देवाची इच्छा आहे का जसं एक पद्धत आहे, बर्थडे असल्यावर काय द्यायचं? गिफ्ट द्यायचं. आणि पद्धत येशूपासूनच आहे, कारण येशूलाच प्रथम 3 गिफ्ट त्या ठिकाणी देण्यात आलेले आहे. आणि म्हणून जर आपल्याला काही द्यायचं असेल तर प्रभूच्या राज्यात आत्मे आणावे, हेच गिफ्ट प्रभूला आपल्याला द्यायचं आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून प्लॅनिंग करा का जो टाईम माझ्याकडे आहे, मे बी जस्ट मी कपडे परचेस करायला जाईल, ॲटलिस्ट त्यांना तरी प्रभूचं वचन सांगा. किंवा या क्रिसमसला मी असं कोणत्या गावात जाईल किंवा अशा कोणत्या नातेवाईकात जाईल का जिथं क्रिसमस त्यांना काय आहे माहीत नाही, त्यांच्यात जाऊन मी प्रभूचा गौरव करेन. जे चर्च मिसिंग होईल, ते भेटणं मिसिंग होईल, पण तुमच्याबरोबर देव असणार आहे याचा आनंद तुम्ही करा. हालेलुया. समजतंय का? Yes. कदाचित मी चर्चने गेलो तर हा भाऊ बहीण मला भेटणार नाही, पण जर मी बाहेर गेलो तर देव मला नक्की भेटेल. येस. हालेलुया. म्हणून असा क्रिसमस साजरा करा का त्याच्यात प्रभूचा गौरव झाला पाहिजे. यस, मी एक साक्षी सांगतो की जसं मी सांगितलं का खरंच लोक सुसाईडच्या मार्गावर आहेत. कुणी घर सोडून जाणार आहे, कुणी आत्महत्या करणार आहे, कुणी व्यसन घेणार आहे, कुणी टेन्शनमध्ये चुकीचे काम, रागाच्या भरात काही चुकीच्या गोष्टी करणार आहेत. पण जर शुभवर्तमान त्यांच्यापर्यंत पोहोचलं तर ते आत्मे 100% वाचणार आहे. एक व्हिडिओ आला होता, मी त्याच्याबद्दल सांगतो की शुभवर्तमान सांगणं किती गरजेचं आहे. एक पाळक होता, त्याचा लहान मुलगा होता आणि पाळक रोज त्या सिटीमध्ये जाऊन लोकांना ट्रॅक्स वाटायचा आणि सांगायचा का प्रभू येशूचा अनुभव घेऊन पहा, प्रभू येशू ख्रिस्त तुम्हावर प्रीती करतो. आणि मग त्याचा मुलगा जो होता 5-6 वर्ष 7-8 वर्षाचा असेल कमीत कमी, ते रोज जायचे. पण एक दिवस झाला की पाऊस चालू होता आणि तो मुलगा तयार झाला की चला आज पण जायचं, ट्रॅक्स वाटून यायचे. हँडबिल्स जे असतात असे प्रेयरचे ते वाटून यायचे. वडील म्हणले तुला दिसत नाही का बाहेर काय चालू आहे? तो म्हणला बाहेर पाऊस आहे. मग पावसात जायचं का? मग तो म्हणतो का पावसाळ्यात लोक नरकात नाही जाणार का? पावसाळा जरी असला आणि कुणी पाप केलं किंवा ज्याला प्रभू माहीत नाही, त्यांनी चुकीच्या गोष्टी केल्या, मग पाऊस आहे म्हणून प्रभू त्यांना काय स्वर्गात घेईल का? नाही समजलं माझा पॉईंट. वडील लहान मुलाला म्हणतो की पावसात कुठं जातो, पण मुलाला असं म्हणायचं का अरे जर कुणी चुकीचा पाऊल उचलला आणि चुकीच्या गोष्टी काय तू नरकात नाही जाणार का? जर तू पावसाकडे पाहिला तर तो आत्मा वाचणार नाही. त्याला वाटलं, मुलाला जास्त जोश आला, त्याला बेटा एक काम कर, तू जा, तू तयार झाला ना, तू जाऊन ये. आणि मग ते लहान मुलगा ट्रॅक्स घेतले, ठिकठिकाणी तो वाटू लागला. एक हँडबिल त्याचं वाचलं आणि मग त्याला असं वाटलं की प्रभू एवढं केलं, एक हँडबिल वाटायचा. पाऊस चालू होता बाहेर, लहान मुलगा, पाऊस चालू आहे, रोडवर तो उभा आहे, कोणतीच गाडी येत नाही. तो निराश झाला का नाही मला ते द्यायचं. आणि त्याला लांब एक घर दिसलं आणि असं सांगितलं का तो त्या घराकडे गेला, कारण एक हँडबिल होता, तो हँडबिल त्याला त्या ठिकाणी द्यायचा होता. कारण त्याला वाटलं होतं का आज माझं टार्गेट मला पूर्ण करायचं. त्या ठिकाणी गेला, घर बंद होतं, बेल त्यांनी वाजवली पहिल्यांदा, कुणीच आलं नाही. पुन्हा सेकंड वेळेस 2-3दा बेल वाजवली पण कुणीच आलं नाही. त्याला वाटलं कदाचित घरात कुणी नाही. तो पुन्हा टर्न झाला आणि आपल्या वाटेने जाऊ लागला. पुन्हा 2 मिनिटं त्याला काय झालं काय माहीत, पुन्हा वळाला, पळत गेला आणि जोरजोरात दार वाजू लागला. आणि जसं त्यांनी दार वाजवलं, एक आंटीने दार उघडलं जी खूप वयोवृद्ध होती. दार उघडलं, तिने खाली पाहिलं तर लहान मुलगा आहे. ते म्हणले बाळा तुझ्यासाठी काय करू? तो म्हणला काय नाही, मला फक्त एवढं सांगायचं की येशू तुम्हावर प्रीती करतो आणि हे आमचं ट्रॅक्स आहे, हे नक्की तुम्ही वाचा. ती घेते, थँक्यू म्हणते आणि दार बंद करते. मुलगा पण आपल्या घरी येतो आणि बापाला सांगतो की मी ते सर्व काम केलेलं आहे. मग पुन्हा बापाचं ॲज युजल चर्च असतं, चर्चमध्ये संदेश तो सांगतो आणि सांगत असताना विचारतो कोणाची साक्ष आहे का? एक मागून एक हात वरती होतो आणि मग ती आंटी उभा राहते आणि ती सांगती अशी एक घटना घडली की मला प्रभू येशू माहीत नव्हता. मी वयोवृद्ध झाली, माझे पती 1-2 महिन्यापूर्वी वारले. त्यानंतरपासून कुणीच मला पाहायला आलं नाही, कुणीच माझी काळजी घेतली नाही. आणि मग मला असं वाटलं की मी जगून करायचं काय, म्हणून हे जग मी सोडते आणि मी पण माझ्या पतीकडे निघून जाते. आणि मी डिसाईड केलं का गळ फास लावायचा आणि मरून जायचं, कारण ह्या संसारात कुणीच आता माझी केअर करणारं, मला पाहणारं नाही. पण ज्यावेळेस मी फास्ट टांगला, खुर्ची घेतली, चेअरवर उभी राहिली, फास्ट टाकलाच तर बेल वाजायला सुरुवात झाली. मी म्हणलो 2 महिने कोण जे पण टाईम असेल तोपर्यंत कुणी माझी आठवण केली नाही. आता मरायच्या वेळेस पण हे मला सोडत
नाही. ज्यास पाहिजे होतं त्यास कुणी आलं नाही. आता मारताना कोणतरी येतं, जाऊ दे नाही उघडत दार. 2 मिनटं ती तशीच थांबली म्हणे का तो बेल वाजवणारा निघून जाईल आणि मग मी गळफास लावून घेईन. 2 मिनटं ती थांबली, पुन्हा 2-3 बेल वाजल्या. पुन्हा हिला राग आला का रे जात का नाही, आता मरू दे मला, इतके दिवस पाहिलं नाही. पुन्हा थांबली का नाहीच उघडणार दार. लहान मुलगा होता, तो टर्न करून मागे गेला होता. मग हिने पुन्हा डिसाईड केलं का आता फास घेऊन टाकायचा. पण तो मुलगा पुन्हा पळत आला आणि जोरजोरात ते वाजवा लागला. मग तिने डिसाईड केलं का मरते पण पहिले त्याला भेटते कोण आहे. आणि ज्यावेळेस तिने दार उघडलं त्या शब्दाने, त्या लेकराने तो शब्द उच्चारला होता, येशू तुम्हावर प्रेम करतो. त्या बोलण्याच्या शब्दाने तिच्या हृदयाला स्पर्श केला. मला तर वाटत होतं मी एकटी आहे, पण कोणतरी आहे ज्याला माझी काळजी आहे. आणि मग मी जो गळफास घेणार होते तो प्लॅन मी कॅन्सल केला. आणि मग त्या दिवसापासून त्या ट्रॅक्सनुसार मी प्रभू येशूचा शोध केला. 4-5 दिवसात मला कळलं का जर मी फाशी घेतली असती तर मी नरकात गेले असते. माझा आत्माही वाचला आणि मला खरा आनंद भेटला आहे. आणि मग ज्यास तो पास्टर चर्च साक्ष ऐकत होतं, पास्टरला क्लिक झालं का त्या दिवशी कोण व्यक्ती त्यांच्या घरी गेला होता. आणि मग तो त्या लेकराकडे गेला, त्याला मिठी मारली आणि मग कळलं का ह्या लेकरांनी जाऊन त्यांना तो हँडबिल दिला होता. आणि म्हणून त्या आंटीने सुसाईड केलं नाही तर ती आज वाचली आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून यंदाचा ख्रिसमस आम्हाला असा करायचा आहे की अन्य लोकांमध्ये, नवीन लोकांमध्ये जाऊन त्यांना तारणाची बातमी सांगायची आहे. कारण अनेक आत्मे त्याच्याद्वारे प्रभूच्या राज्यात येतील. नाही तर जर आपण फक्त आपणच गेलो, आपण आपलं जेवण केलं, साईट सीन पाहिला, पण जर ख्रिस्त त्याच्यामध्ये नाही आहे तर आपले सर्व ते साजरा सेलिब्रेशन व्यर्थ आहे. समजतंय. म्हणून वचन काय सांगतं की प्रकाश जो आहे तो झाकून ठेवू नका, तो बाहेर आणा अंधारात, जेणेकरून जे अंधारात लोक आहेत ते प्रकाशमय होती. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. समजतंय का. ज्यास ख्रिस्त त्या स्त्री बरोबर भेटला, तिला कळालं का हा कोण आहे, तिला तो प्रकाश मिळाला, तिला तो प्रकाश मिळाला आणि तो प्रकाश घेऊन ती आपल्या गावात पळत गेली आणि तिच्याद्वारे अनेक लोक प्रभूच्या राज्यात आल्या गेले. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कदाचित तुम्हाला हा प्रश्न येईल, आम्ही गेलो तर कुणी आम्हाला विचारलं का, मग कसं सांगायचं. ही स्त्री जी शमूनी स्त्री होती ती काही बायबल एक्सपर्ट नव्हती, फक्त थोड्या वेळसाठी देवाच्या उपस्थितीमध्ये ती उभी होती. आणि त्याच्या उपस्थितीमध्ये इतकं तिच्यावर अनुग्रह आला की गावातल्या लोकांना तिच्यावर डाऊट न पकडता विश्वास धरला आणि गावाचे लोक बाहेर आले. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. समजतंय का. म्हणून ख्रिसमस साजरा करायचा, पण असा करायचा का त्यामध्ये सेंटर फोकस ख्रिस्तच पाहिजे. कारण ज्याचा बर्थडे तोच नाही, बाकीचं काय काम आहे मग. समजतंय का. याचा वाढदिवस आहे त्यालाच आपण हायलाईट नाही करत, बाकीच्यांचं काय. समजतंय. म्हणून असा ख्रिसमस साजरा करा का त्याच्यात देवाचा गौरव अधिकरित्या झाला पाहिजे. कारण ज्यास तुम्ही लोकांकडे जाल, मी विश्वासाने सांगतो का जो मी मेसेज दिला प्रभूने प्रकट केला तोच मी तुम्हाला सांगतो. मी प्रे करतो का प्रभू मला त्याच्याबद्दल सांग जे 3 गिफ्ट ते दिलेत, जे राजा आला होता ज्याने येशूला 3 गिफ्ट दिले. मी प्रे करतो का लॉर्ड त्याचं प्रगटीकरण मला दे. पण देवाच्या कृपेने हा संदेश मला मिळाला का प्रभू म्हणलं हे सांग, हे गरजेचं आहे का माझं वचन लोकांपर्यंत जाणं महत्त्वाचं आहे. कारण तू ज्यावेळेस जाशील अनेक लोक चुकीच्या मार्गातून आपलं मन फिरवणार आहे. पण जर त्यांच्याकडे कोणी गेलंच नाही तर ते वाचतील का. जर येशू शमरोनात गेलाच नसता तर हे गाव कधी तारल्या गेलं नसतं. म्हणून आपल्याला पण जसे येशूनी पद्धत बदलली, येशूनी परंपरा तोडली, आपल्याला पण आपली व्यक्तिगत ख्रिसमस साजरा करण्याची पद्धत बदलायची आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. समजतंय का हाड गेला टॉपिक. कारण हा खरा ख्रिसमस आहे का ज्याच्यात परमेश्वर उंचविला जाईल. इवन जर तुम्ही कॅरल्समध्ये असताल, कुठे मीटिंगमध्ये असताल, इवन कुणी पास्टर्स असतील तर मी सांगाल का असं एक हँडबिल छापा, त्याच्यावर तारणाची इन्फॉर्मेशन द्या, माहिती सांगा का काय झालं ख्रिसमस निमित्त, कोण जन्माला आला आणि त्याच्याद्वारे आपण कशी आशीर्वाद आहोत. हे प्रत्येक हँडबिल पालकांनी आपल्या चर्चमधल्या लोकांना द्यावे, जेणेकरून जास्त शॉपिंगला जातील ना त्या दुकानदाराला हे देऊन येते. त्या निमित्ताने त्याचं तारण होईल. म्हणून आम्ही असा प्लॅन करतोय की या प्रकारे एक हँडबिल छापायचं आणि ज्याही ठिकाणी कॅरल्सला जाऊ किंवा कोणत्या शॉपिंगला जाऊ ते हँडबिल त्यांना आम्ही देऊन यायचं. कारण ह्या निमित्ताने तरी त्याला प्रभूचं वचन गेलं पाहिजे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. समजतं का या ठिकाणी ह्या वेने आम्हाला ख्रिसमस साजरा करायचा आहे. कारण जर रेग्युलर वेने आपण करू त्याच्यात परमेश्वर उंचविला जात नाही. आपण नेहमीसारखं चर्चला जातो, काय वेगळं करतो. म्हणून प्लीज केअरफुली विचार करा, जे तुम्हाला मी सांगतोय त्याबद्दल केअरफुली विचार करा.
कारण मी व्यक्तिगत हा संदेश तुम्हाला देत नाही, जे प्रभूने मला प्रगट केलं सांगितलं तेच मी तुम्हाला स्पष्ट भाषेत या ठिकाणी सांगतो सांगत आहे. असा ख्रिसमस करा की परमेश्वर उंचवला गेला पाहिजे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मग किती लोकांना हे वचन स्पर्श होतंय का मी या प्रकारे ख्रिसमस साजरा करेल, का मी नवीन लोकांमध्ये पोहोचून त्यांना प्रभूचं वचन सांगेल? आहे का? मला प्रे करायची त्यांच्यासाठी का हा आम्ही ज्या दुकानामध्ये जाऊ त्याला प्रभू येशू सांगू, जिथं आम्ही पर्चेसिंग करू, काही घेऊ, ज्याही ठिकाणी ज्याही या ख्रिसमस निमित्ताने मला संधी भेटल नवीन लोकांकडे जाण्यासाठी, मी काही ना काही इश्यूबद्दल त्यांना सांगेल. सांगणार. तुटकं मुटकं काय नाही व्हायना, ट्रॅक्स जरी नसतील काय हरकत नाही, पण मी सांगेल की असा असा ख्रिसमस आहे आणि या कारणास्तव ख्रिस्त आलेला आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मग किती लोक इच्छुक आहे असं काही करण्यासाठी? जर वचन तुम्हाला स्पर्श झालं असेल तर आपण प्रे करू त्यांच्यासाठी. थँक्यू जीसस. ओके, थँक्यू लॉर्ड. ठीक आहे, आपण प्रे करू. ज्यांनी ज्यांनी हात रेस केले प्रे करू आपण. थँक्यू जीसस, थँक्यू अब्बा फादर. येस. का पारंपरिक ख्रिसमस साजरा करू नको. येस लॉर्ड. जर तुझ्या ख्रिसमसमध्ये मी नाहीये तर तो Yes. ख्रिसमस फक्त एक सण झाला. येस प्रभू. हे प्रभू, येस या लॉर्ड. ख्रिसमस निमित्ताने आम्हाला संधी आहे येस. का तुझं वचन आम्ही लोकांना सांगावं. येस. प्रभू, ज्या ज्या लोकांना हे वचन स्पर्श झालंय आणि त्यांच्या हृदयात उपळ्या फुटत आहे की आम्हाला अशा प्रकारे ख्रिसमस करायचं आहे, येस. त्या सर्वांवर तुझा पवित्र अभिषेक मोकळा करतो, स्वीकारतो तुझं Lord. सामर्थ्य मोकळा करतो, Yes. तुझं एनोइंटिंग मी मोकळा करतो. ओ पवित्र आत्म्याची आग, पवित्र आत्म्याची आग. ओ इवन जे टीव्हीवर पाहत आहे, Yes. ओ ज्यांनी आपलं मन तयार केलेलं आहे, Yes, देवाची पवित्र अग्नी मी स्वीकारतो, स्वीकारतो, देवाची पवित्र अग्नी मी स्वीकारतो, स्वीकारतो, देवाची पवित्र अग्नी मी स्वीकारतो. येस अब्बा फादर. ओ लॉर्ड, त्यांना सामर्थ्याने भर. सर्व लाजेपणाच्या आत्म्याला बांधून नाश कर. नाश करते सूचना. आणि प्रभू, धैर्याचा आत्मा स्वीकारतो का या वर्षी आम्ही असा ख्रिसमस करणार का त्यामध्ये अधिकरित्या प्रभू येशू ख्रिस्त उंचवला जाणार आहे. येस हे प्रभू, या सर्वांना तुझा पवित्र अभिषेक मोकळा करतो प्रभू Yes, परमेश्वरा. Abba. ज्या प्रकारे शमरूनी स्त्री तुला भेटली Yes. आणि त्या दिवसापासून तुझं जीवन बदललं, मी Yes, प्रार्थना करतो की सर्वांनी तुझी भेट घेतली प्रभू Yes, परमेश्वरा. Abba, Father. आणि म्हणून जी आतमध्ये त्यांच्या आता आत्मिक आग उत्पन्न झालेली आहे ही Yes. विजू देऊ नको, ही Yes, थंड Lord. होऊ देऊ नको प्रभू. यांना अजून सामर्थ्याने भर माझ्या परमेश्वरा. Abba, आणि Father. प्रत्येकात तुझा गौरव होऊ दे Yes, अब्बा Lord. फादर. धन्यवाद तू केल्याबद्दल. धन्यवाद देव बाप्पा. हो, धन्यवाद प्रभू परमेश्वर तू धन्यवाद बोलल्याबद्दल. येस अब्बा फादर. प्रभू, पारंपरिक पद्धतीत तू आनंद करत नाही प्रभू, येस. कारण तू म्हणतो की तुम्ही स्वतःला फोकस करता, येस अब्बा फादर. तुम्ही स्वतःला उंचवता, येस. तुम्ही फक्त तुमचं व्यक्तिगत कुटुंबाकडे फोकस करता. येस. पण असे असंख्य लोक आहेत येस. का ज्यांना तारणाचं शुभ वर्तमानाची गरज आहे. येस लॉर्ड. असे असंख्य लोक आहेत की जे सुसाईड करतील, आत्महत्या करतील, Yes. नशा करतील, येस प्रभू. घटस्फोट घेतील, येस. रागाच्या भरात चुकीचे पाऊल उचलतील. त्यांना सांगणं अगत्याचं आहे येस प्रभू. का प्रभू येशू ख्रिस्त तुम्हा बरोबर आहे, येस अब्बा. त्याची प्रीती तुम्हा बरोबर आहे. येस लॉर्ड. हे पित्या परमेश्वर, यंदाचा ख्रिसमस आम्ही साजरा करायचा म्हणून करणार नाही येस प्रभू. लॉर्ड. त्याच्यात तू उंचवला गेला पाहिजेस Yes, माझ्या प्रभू. Yes, परमेश्वरा. तू उंचवला म्हणून गेलाच जे पाहिजे. काही तू बोलला पवित्र आत्मा ती नेहमी आमच्या मनात आठवण असू दे Yes, का तुला Lord. ख्रिस्त गाजवायचं आहे, Yes, तुला Abba. शुभ वर्तमान सांगायचं आहे, Yes, तुला Lord. प्रभूला उंचवायचं आहे. Yes, कारण Lord. देवाची नजर मजकडे आहे, देव Lord. माझ्याकडे पाहत आहे. Yes. यंदाचा ख्रिसमस तू कसा करणार आहे, Yes. ओ तू माझा गौरव करणार आहे का, Yes, Abba. माझ्या गौरवात तुझं मन तृप्त होत आहे का. येस लॉर्ड. हे पित्या परमेश्वर, येस लॉर्ड देव बाप्पा. हाच प्रोत्साहन आमच्यामध्ये नेहमी असू दे. येस. जरी ख्रिसमस निमित्ताने आम्ही सुरुवात करत आहोत, येस लॉर्ड. पण आयुष्यभर आमच्याकडून तुझं शुभवर्तमान लोकांपर्यंत Abba, जाऊ Father. दे Lord. आणि तुझा गौरव होते प्रभू. येस लॉर्ड. इथे आलेल्या प्रत्येकांवर तुझ्या कृपेचा हात स्वीकारतो. येस अब्बा या फादर. प्रत्येकांवर तुझा पवित्र अभिषेक मोकळा करतो. Yes, Abba, पवित्र Father. आत्मा त्यांना अजून अग्नीने भर, सामर्थ्याने भर परमेश्वरा. Yes, आणि yes. त्यांच्यावर तुझा गौरव होऊ दे. Yes, Abba. ज्याही ठिकाणी ते प्रभू येशूबद्दल सांगतील त्या प्रत्येक शब्दात तुझा अभिषेक असणार आहे प्रभू. Yes, Lord. लोकांच्या हृदयाला तो स्पर्श करणार आहे Yes, प्रभू. Abba, ते लोक Father. प्रभूच्या राज्यात येणार आहेत माझ्या परमेश्वरा. Yes, Lord. आणि प्रत्येकात तुझा गौरव होणार आहे म्हणून Yes, Abba, धन्यवाद. Father. हे प्रभू, जसं तू यहुदियातून गालिलीला जाण्यास पद्धत बदलली प्रभू, Yes, रस्ता बदलला माझ्या Abba, परमेश्वरा. Father. आम्ही पण यंदा ख्रिसमस साजरा करण्याची पद्धत बदलणार येस आहोत लॉर्ड. आणि आम्ही तुला उंचवणार आहोत प्रभू. येस अब्बा आणि फादर. धन्यवाद तू आम्हाला ब्लेस थँक्यू केल्याबद्दल. लॉर्ड आम्हाला. प्रत्येकानं तुझ्या कृपेचा हात स्वीकारतो Yes, प्रभू. Abba, Father. आणि प्रत्येकानं आपण आम्ही प्रार्थना करतो या ख्रिसमस निमित्ताने येस. त्यांना तू सत्य मार्ग प्रगट कर Yes, आणि तुझा Lord. गौरव हो द्या. Yes, Abba, Father. इवन जे टीव्हीवर पाहतात त्यांनाही मी ब्लेस करतो. येस लॉर्ड. आम्ही जर तुम्हाला हे वचन आशीर्वादित स्पर्श होत आहे, येस. देवाचं सामर्थ्य मी तुमच्यावरही मोकळं करतो. Yes, आणि Lord. तुम्ही विश्वासाने या ख्रिसमसच्या निमित्ताने इतर लोकांमध्ये जाऊन सुवार्ता सांगा Yes. आणि प्रभूचा गौरव करा. येस अब्बा फादर. थँक्यू लॉर्ड तू केल्याबद्दल धन्यवाद प्रभू. आहे. सर्व गौरव तुला देतो प्रभू. जे काही पेरलं ते उडून जाऊ नये म्हणून Yes, तुझी प्रभू. कृपा मी स्वीकारतो स्वीकारतो, Lord. आणि प्रार्थना प्रभूच्याच नावात मागतो, स्वीकारतो. आमेन. आमेन.